शेतकरी मोर्चा शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल झालेला आहे। शेतकरी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालंय। मार्क्सवादी कम्युनिस्ट डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल झालेला आहे। वनपट्टा पेसा कायदा या संदर्भात निघालेला मोर्चा मुंबईसाठी रवाना झाला असताना मंत्रालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे। बैठकीतून तोडगा निघणार का? वन खात्याचे अधिकारी बैठकीला उपस्थित आहेत। महत्त्वाच्या बैठकीतून वनमंत्री मात्र गायब असल्याची चर्चा सुरू झाली आहे। माजी आमदार जेपी गावित सुद्धा मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहे। त्यामुळे आता या बैठकीतून तोडगा निघणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। शेतकऱ्यांचं लाल वादळ कसारा घाट ओलांडून मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। मंत्री गिरीश महाजनांची शिष्टाई निष्फळ ठरली आहे। फोनवरील चर्चेनंतरही शेतकरी मुंबईत जाण्यावर ठाम आहे। शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आज मंत्रालयामध्ये दाखल झालंय। शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आपण बघतोय शेतकऱ्यांचं लाल वादळ कसारा घाट ओलांडून मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे। मोठ्या प्रमाणावर शेतकरी आदिवासी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मंत्री गिरीश महाजनांची शिष्टाई मात्र निष्फळ ठरली आहे। फोनवरील चर्चेनंतरही शेतकरी मुंबईत जाण्यावर ठाम आहेत। शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल झाले। या बैठकीतून मंत्रालयातला काय तोडगा निघतोय बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यांना विनंती केली की आपण मोर्चा इथे थांबवा। आपण एक शिष्टमंडळ 7-8 जणांचं त्यांनी काही 8-9 लोकांची नावं दिलेली आहेत। ते आज मंत्रालयामध्ये कॅबिनेट झाल्यानंतर 1.5-2 वाजता त्या ठिकाणी येतील। त्यांचे जे जे खात्याशी संबंधित प्रश्न आहेत, आदिवासी खातं असेल, महसूल असेल, शिक्षण असेल, म्हणजे इरिगेशन असेल, या सगळ्या खात्याचे मंत्री आणि प्रधान सचिव संबंधित अधिकारी हे त्या ठिकाणी बैठकीला हजर राहतील आणि त्यानंतर त्यांचे काय प्रश्न आहेत ते समजून घेतील आणि त्यातून जे सोडवण्यासारखे असतील ते तात्काळ आम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू। आपण बघतोय मंत्री गिरीश महाजन शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती शिष्टाई निष्फळ होताना पाहायला मिळते आहे। आणि शेतकऱ्यांचं वादळ आता कसारा घाट ओलांडून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत। या मागण्यांसंदर्भात मंत्रालयामध्ये बैठक सुद्धा सुरू झालेली आहे। वनपट्टा असेल, पेसा कायदा असेल, या संदर्भात निघालेला मोर्चा आता मुंबईकडे रवाना झालेला आहे। शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य होणार का आणि त्याची अंमलबजावणी होणार का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। याआधी शेतकऱ्यांनी मोर्चा काढलेला होता, त्यावेळेस सरकारनं मागण्या मान्य केल्या, मात्र त्या मान्य करूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही। हा खरा रोष या शेतकऱ्यांमध्ये आहे। शेतकरी मोर्चावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। नाशिकहून मुंबईच्या दिशेने येणारा शेतकऱ्यांचा मोर्चा फक्त लाल वादळ नसून तो आदिवासींचा उठाव असल्याचं राऊतांनी म्हटलंय। सोबतच सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नसून नेते प्रचारात दंग असल्याचा हल्लाबोलही संजय राऊतांनी केलाय।